स्वार्थासाठी इमान गहाण टाकणं शोभनीय नाही असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। राजकीय प्रगल्भता हवी, महेंद्र दळवींचा गोगावलेंवर हा निशाणा आहे। तर राजकारणामध्ये सगळंच मनासारखं होत नाही, वस्तुस्थिती स्वीकारून पुढे चालणं गरजेचं असल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलंय। काही सुपुत्र वेगळ्या पद्धतीने बोलतात। खरं म्हणजे राजकीय प्रगल्भता पाहिजे। स्वार्थ तर सगळ्यांना असतो, पण स्वार्थापोटी आपलं इमान घाण टाकणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। अजूनही प्रगल्भता येणं ही काळाची गरज आहे। राजकारणामध्ये आता थोडेफार इकडं तिकडं हे होतच। सगळं तुमच्या मनासारखं माझ्या मनासारखं होईल अशातला मग आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या मुलग्याला मिळावं, पण आता नाही। जेव्हा वस्तुस्थिती समोर डोळ्यासमोर दिसते तर ती बघून आपण चालणं गरजेचं आहे राजकारणामध्ये। आणि राजकारणामधली आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ही फार वेगळी आहे। आपल्याला माहिती आहे की सकाळचा माणूस दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे हे आज कोण सांगू शकत नाही। त्याच्यामुळे आजची जी काही लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकून हे केलेलं आहे ते आपल्याला करून चालणं गरजेचं आहे असं मला वाटतं। गोगावलेंना पालकमंत्री पदाची संधी मिळाल्यास अभिनंदन करू। पालकमंत्री पदासंदर्भातील प्रश्नावरून अदिती तटकरे यांचं हे उत्तर आहे। पालकमंत्री पदाचा आता मार्ग सुकर होणार आहे। राष्ट्रवादीला विधान परिषद आणि शिंदे सेनेला पालकमंत्री पद असं कुठेतरी चर्चा होत्या। काय सांगाल आपण? मी सुरुवातीपासून म्हणत आले की त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे ते आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब, त्यावेळेला आदरणीय अजितदादा होते, आता सुनेत्रा काकी आहे, हे त्या संदर्भातला घेतील। भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाल्यावर तुमच्याकडनं त्यांचं अभिनंदन होईल? नक्कीच होईल।